आपल्यासोबत माजी गृहमंत्री अनिल देशमुख आहे. भाऊ, साधारण जर बघितलं आपण तर काटोलमध्ये ज्या प्रकारे जो प्रकार घडला, कुठेतरी भाजपकडनं असा आरोप केला जात आहे की तुम्ही राजकीय फायद्यांसाठी हे सगळं घडून आणलेलं आहे आणि राजकीय फायद्यासाठी धार्मिक तेढ उत्पन्न करत आहे. असं आहे की काटोलमध्ये जे इराणी लोक आहेत त्यांचे अवैध धंदे आहेत आणि दादागिरी फार मोठ्या प्रमाणात करतात. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात तिथे त्यांच्या विरोधात नाराजी आताचपासून नाही, गेल्या 25-30 वर्षापासून मधल्या काळामध्येच एकदम कंट्रोलमध्ये होते, पण आता आता परत अवैध धंदे त्यांचे चालू झाले आहेत, दादागिरी चालू झाली आहे. त्याच्यामुळे काटोलची जनता तिथे त्रस्त झाली आहे. एका मुलीचा तिथे आत्महत्या दाखवत आहेत, पण ती हत्या झाली असं दाखवत आहेत. त्या इराणी मुलांनी तिची हत्या केली अशा प्रकारची चर्चा संपूर्ण काटोलमध्ये आहे. त्याच्या विरुद्ध कॅन्डल मार्च काढायचा म्हणून राहुल देशमुख जे आहेत शेकापाचे नेते, त्यांनी अर्ज केला पोलिसांना आणि अर्ज करून त्यांनी पोलिसांनी परवानगी नाकारली. मग त्यांनी एक पॉम्पलेट काढलं की अशा पद्धतींची दादागिरी आणि अवैध धंदे यांचे जे चालू आहे त्याच्यामुळे यांच्या विरुद्ध कारवाई झाली पाहिजे, यांना तडीपार केलं पाहिजे, यांना बाहेर काढलं पाहिजे, अशा पद्धतीत काही त्यांचं पत्रक होतं. त्याच्यावर पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली. थोडक्यात विषय असा आहे की राहुल देशमुख आणि आम्ही सर्व लोकांनी आता ज्या लोकसभेची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या धोरणाच्या विरुद्ध धुआधार प्रचार आम्ही संपूर्ण रामटेक मतदारसंघात केला आणि त्याचा राजकीय बदला काढायचा म्हणून हे कारण शोधून की जातीमध्ये तेढ निर्माण करतायत अशा पद्धतीचा बहाणा करून पोलीस प्रशासनावर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीसनी प्रेशर टाकून पोलीस प्रशासनाला राहुल देशमुखला अटक करायला लावली. कुठेतरी भाजपची जी विचारधारा आहे त्याच्या अगदी विरुद्ध भूमिका त्यांनी काटोलमध्ये घेतली. नाही, कसं आहे की त्यांना सांगायला पाहिजे होतं. म्हणजे त्यांनी जे पत्रक काढलं, पत्रक जर आपण पाहिलं त्याच्यामध्ये आक्षेप घेण्याला असं काही नाही आहे. कारण की ही लढाई जी आहे, ही जी नाराजी आहे इराणी लोकांच्या विरुद्ध, ती 35-40 वर्षापासून चालू आहे. अनेकदा मोर्चे निघाले, अनेकदा आंदोलन झाले, त्याच्यामुळे ते चांगल्या पद्धतीने ते कंट्रोलमध्ये होते. पण आता मधल्या काळामध्ये या वर्षभरामध्ये तर अजून त्यांचे अवैध धंदे चालू आहेत आणि दहशत त्यांची निर्माण करण्याचा प्रयत्न करतात ते. आणि म्हणून काटोलची जनता नाराज असल्यामुळे अशा पद्धतीचा तिथे उठाव झाला, पत्रक काढण्यात आलं, कॅन्डल मार्चची परवानगी मागण्यात आली. पण मागणी काय आता पुढे त्या संपूर्ण घटनेला घेऊन? आमची एकच हे आहे की हा जो संपूर्ण प्रकार राहुल देशमुख आणि यांना अटक करण्याचा जो प्रकार होता, हा देवेंद्र फडणवीस यांनी मुद्दामून पोलिसांवर दबाव टाकून आम्ही ज्या सर्वांनी ज्या पद्धतीनं या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचार केला त्याचा वचपा काढण्यासाठी यांना कशा पद्धतीनं अटक करता येईल या दृष्टीनं झालेला प्रकार आहे. पण एक चांगला आहे की न्यायालयाने बाजू ऐकून घेऊन त्याला राहुल देशमुख याला न्याय दिला, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. निवडणुकीमध्ये आणखी काही घटना राज्यामध्ये पाहायला मिळते. बीडमध्ये बूथ कॅप्चरिंग संदर्भात तुमच्या पक्षाकडनं आरोप केले जात आहे. नागपूरमध्ये देखील एक घटना घडली की कुठेतरी एका मतदान केंद्रावर मॉकपोल दरम्यान काही गोंधळ झाला. काय भूमिका आहे राष्ट्रवादी? बीडमध्ये जे निवडणूक झाली त्यामध्ये मला एक समजत नाही की परळीसारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बूथ कॅप्चरिंग झालं, 150-200 व्हिडिओज त्याचे आले. तिथे आता आम्ही मागणी करतो की फेरमतदान झालं पाहिजे. अशा पद्धतीनं आश्चर्याची गोष्ट आहे की अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये बूथ कॅप्चरिंग होऊ शकतं, हे बीडमध्ये झालेलं आहे. स्वतः माननीय शरद पवार साहेबांनी तक्रार गेल्यानंतर माननीय शरद पवारांनी स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि सांगितलं की अशा पद्धतीनं बीडमध्ये तुमच्या परळीत ठिकाणी बूथ कॅप्चरिंग झालं आहे. याची नोंद शासनाने घेतली पाहिजे, याची नोंद प्रशासनाने घेतली पाहिजे, इलेक्शन कमिशनने याच्या बाबतीत योग्य पाऊल उचललं पाहिजे आणि तिथे जी मागणी आहे फेरमतदान झालं पाहिजे त्या फेरमतदान झालं पाहिजे. अशा पद्धतीनं महाराष्ट्रात जर बाकी ज्या ठिकाणची राज्याचं, आता कोणत्या दुसऱ्या राज्याचं नाव घेणार नाही, पण ज्या अनेक राज्यामध्ये ज्या पद्धतीचं बूथ कॅप्चरिंग होतं अशा पद्धतीनं जर आपल्या महाराष्ट्रात बूथ कॅप्चरिंग व्हायला लागलं तर हे महाराष्ट्राला शोभेचं नाही. तुमचं असं म्हणणं आहे की बीड व्यतिरिक्त इतरही मतदारसंघात अशी घटना घडली असेल? ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीच्या घटना घडल्या तिथे ते झालं पाहिजे. नागपूरला सुद्धा ज्या पद्धती झालं, नागपूरला सुद्धा मॉकपोलमध्ये त्यानिमित्तानं मॉकपोल घेतल्यानंतर ते क्लिअर करायला पाहिजे होतं, ते क्लिअर केलं नाही. त्याच्यामुळे इथे सुद्धा
जे अधिकारी होते निवडणुकीच्या त्या बूथवर त्यांच्या हातानं चूक झाली आहे. आपण प्रशासनाच्या माध्यमातून इतक्या चांगल्या पद्धतीने प्रशिक्षण देतो आपण त्यांना, आणि अशा पद्धतीत चुका होतात तिथं मग परत फेरमतदान करायचं, हा अतिशय गंभीर बाब आहे. याच्यामध्ये या संपूर्ण निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात अनेक मतदारांना लाईनमध्ये उभं राहूनसुद्धा मतदान करता आलं नाही, कारण की त्याचं नाव नव्हतं. या बूथचं मतदान त्याचं दुसऱ्या ठिकाणी दाखवलं, त्याच्यामुळे त्यांचं मतदान, अनेकांचं मतदान जिवंत असलेले मतदार अनेक ठिकाणी मृत दाखवले. अशा अनेक घोडचुका झाल्या. ह्या सर्व चुका ज्या झाल्या आहेत त्याची व्यवस्थित अभ्यास करून प्रशासनाने आता पुढे जी निवडणूक होत आहे विधानसभेची, तशा त्या निवडणुकीमध्ये अशा कोणत्याही चुका होणार नाही. कोणी मतदानापासून वंचित राहणार नाही याची दक्षता प्रशासनाने घेणं गरजेचं आहे. तर ते माजी गृहमंत्री अनिल देशमुख त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे की ज्या प्रकारे बूथ कॅप्चरिंगच्या ज्या घटना घडल्या त्या अत्यंत गंभीर आहे, आणि जर का राज्यातल्या इतरही भागामध्ये झाल्या असेल तर निश्चितच त्या संदर्भात देखील चौकशी व्हायला पाहिजे. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.